पुणे महापालिकेच्या प्रचारासाठी अजित पवारांनी गेल्या 2 आठवड्यांपासून पुण्यामध्ये तळ ठोकलेला आहे। रोज 2 ते 3 सभा घेऊन ते भाजपाच्या कारभाराचे वाभाडे करताना दिसत आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसतंय। आता यावरती अखेर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। न्यूज 18 मराठीने घेतलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी युतीधर्म पाळला नाही अशी नाराजी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना। जल्दी केलं तर सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार। अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढा, जनाची नाही तर मनाची राव। मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। आणि काय झालं तर 9 वर्षात तुम्हाला मला या माझ्या महानगरपालिकेला आशिया खंडातली श्रीमंत आता कर्जबाजारी केली असले तरी शाणे याचा विचार करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातच तळ ठोकून दररोज आरोप करत भाजपाला हैराण करून सोडलाय। अजित पवारांकडून सातत्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या कारभारावरती टीका केली जाते। हे कारभारी बदला असं आवाहन ते पुणेकरांना करतायत। भाजपाच्या कारभाऱ्यांनी महापालिकेची तिजोरी लुटली असा आरोप ते करतायत। ज्यांची 5 वर्ष सत्ता होती, नंतर 4 वर्ष त्यांनीच कारभार बघितला, ती त्रिमूर्ती त्यांनी पुण्याची वाट लावली। पुण्यामध्ये कुठेही नवीन कामं झालेली तुम्हाला पाहायला मिळणार नाही। पुण्यामध्ये दररोज नळाचं पाणी पालिकेचं मिळत नाही। इथं तर तुमच्या भागात टँकर माफियाच आहेत आणि ह्यांनीच उभं राहायचं, ह्यांचेच टँकर चालू। ह्यांनी महानगरपालिकेत सांगायचं ती वॉल बंद करा, त्याच्याशिवाय माझ्या टँकरला धंदा मिळणार नाही। ही असली इथं औलाद आहे। अजित पवारांच्या टीकेनंतर भाजप विरोधी वातावरण तयार होत असल्याचं लक्षात आल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना महायुतीत घेऊन पश्चाताप झाल्याचं म्हटलं होतं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोकांचा दिशाभूल करण्याचा, खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत। आपण सर्वजण जाणता की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा। अजित पवारांनी मात्र भाजप नेत्यांवरील आपला टीकेचा दांडपट्टा सुरूच ठेवला। त्याला भाजप नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता। ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका। आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घातलं? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील। या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत। अजित पवार आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले असतानाच आता मुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्या वादावरती प्रतिक्रिया दिली आहे। न्यूज 18 मराठीच्या मुलाखतीत त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली आहे। आम्ही ठरवताना आणि मी अनाऊन्स करताना सांगितलं होतं की एकमेकाच्या विरुद्ध आम्ही बोलणार नाही, हा मी निर्णय केला होता। मात्र दुर्दैवाने पुण्यामध्ये विशेषतः अजितदादांनी तो संयम ठेवला नाही, ती भूमिका त्यांनी योग्य मांडली नाही। ज्या प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य दिली ती काही मला वाटत नाही शोभणारी आहेत, पण मी त्याला उत्तर दिलं नाही, मी त्याला उत्तर देणार नाही। माझ्यात खूप संयम आहे, माझा जो संयम आहे तो तुटणार नाही।
पूर्ण निवडणुकीत मित्रपक्षांवर मी काही बोलणार नाही, इतरांवरही मी काही बोलणार नाही, बोललो नाही. फक्त मुंबईमध्ये आलो की मात्र उत्तर नक्की देतो. कुठे टीका केली? जर मी इथली महानगरपालिका लढवतोय तर 9 वर्षात तिचं काय चुका झाल्या ते सांगायचं नाही. चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं असं होतं का? मी पुरावानिशी दाखवतोय. पहिल्याही प्रेसला सांगितलं, नंतरही बोललोय, आजही बोलतोय. महायुतीत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीने पुणे आणि पिंपरी वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला. विरोधकांना मतं जाऊ नयेत यासाठी हा निर्णय झालेला होता. मात्र आता या निवडणुकीत मित्रपक्ष असलेले हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधातच उभे राहिलेले दिसून येत आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.